नमस्कार. चोरीची बातमी आहे. माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील गळके कुटुंबियांच्या घरी या ठिकाणी चोरी झाली आहे. बोरगाव येथील बोरगाव जांभूळ रोडवरती गळके वस्ती या ठिकाणी हे घर आहे. आपण जे या ठिकाणी घर पाहताय हे बोरगाव येथील रहिवासी असणारे सीताराम गळके यांचे हे घर आहे. आणि या घरामध्ये आज दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान या ठिकाणी चोरी झाली आहे. गळके कुटुंबीय हे शेतामध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी चोरी झाली आहे आणि घराला त्या कुलूप लावलेलं होतं आणि कुलूप लावलेलं असताना देखील या ठिकाणी कुलूप तोडून चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहतोय या घराचे सध्या दरवाजे उघडे आहेत आणि हे दरवाजे गळके कुटुंबीय शेतात जात असताना या ठिकाणी लावलेले होते आणि या दरवाजावरती कुलूप लावलेलं होतं आणि अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी या दरवाजावरचं कुलूप काढून या ठिकाणी इथून या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण पाहताय या ठिकाणी इथून या घरामध्ये प्रवेश करून इथं समोर जे आपणाला दिसते हे कपाट आहे आणि या कपाटामधील काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम या चोरट्यांनी या लॉकरमधून काढून घेऊन गेलेले आहेत. गळके कुटुंबीय हे शेतामध्ये गेलेले असताना त्याच संधीचा फायदा घेत या चोरट्यांनी या ठिकाणी या तिजोरीच्या कपाटातून रोख रक्कम आणि काही मौल्यवान वस्तू या ठिकाणी गायब केलेल्या आहेत आणि इथून या ठिकाणी पलायन केलेलं आहे. या चोरीमध्ये कोणकोणत्या मौल्यवान वस्तू चोरी केलेल्या आहेत किंवा रोख रक्कम किती चोरी झाली आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण या कुटुंबीय समवेत करणार आहोतच. परंतु भर दुपारी चोरी झाल्याने बोरगाव आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरगाव जांभूळ रोडवरती एवढी मोठी नागरिकांची रहदारी असताना ही चोरी झालीच कशी अशी चर्चा तेथे जमलेल्या ग्रामस्थांमध्ये सुरू होती. दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व काही मौल्यवान वस्तू लंपास करण्यात चोरांना यश आलेले आहे. कारण त्या कुटुंबियातील सदस्य हे शेतामध्ये गेलेले होते. मागील काही दिवसापूर्वी याच कुटुंबातील 3 ते 4 शेळ्या रात्रीच्या वेळेस चोरीला गेलेल्या होत्या. त्याची फिर्याद ही श्रीपूर येथील पोलीस चौकीमध्ये देण्यात आलेली होती. एकाच महिन्यात 2 वेळा चोरी झाल्याने गळके कुटुंबीय भयभीत झालेले आहे. त्यांनी एकच मागणी केली आहे की आम्हाला पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा. ही चोरी नेमकी कशी झाली व त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू चोरीस गेलेल्या आहेत हे आपण या कुटुंबियांकडून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्या ठिकाणी या कुटुंबातील सदस्य आहेत. स्वतः या घराचे मालक सीताराम गळके आहेत. तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार. काय नाव आहे आपलं? सीताराम सुद्धा. कधी झाली चोरी नेमकी? 1च्या दरम्यान. आम्ही 12 वाजता राहणार बिट्टू घरी कोण नव्हतं का? नव्हतं. कुलप तोडली का काय नेमकं? त्यांनी त्यांच्या ह्यानं काय काढली काय कोणाला केली चाव्या ज्या ठिकाणी ठेवल्या त्या ठिकाणी आहेत. चाव्याला काय केलं ना आम्ही जे अशा गपचूप एका जागेवर ठेवले होते तशाच होते चाव्या. चाव्याला कोणी हात लावलं नाही. कुलप तेवढी काढली अशी फेकाफेकी केली. चौकड साड्या बिड्या फेकून दिली त्या अशा. तुम्हाला कधी कळलं की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे? पाहून बोलला कुणी सांगितलं? आम्ही दरवाजा मोकळं होता आलो तर राहणार. बरं. रानात आल्यानंतर दरवाजे रिकाम होतं. काय पाहिलं आपण त्यावेळेस? आलं मोकळं सगळं पसारा कागदपत्र अशी फेकून दिलेली साड्या फेकून दिलेल्या. मागील एक 15 ते 20 दिवसापूर्वी आपल्या या ठिकाणी शेळ्या चोरीला गेल्या होत्या. तर त्याचा काय ठाव ठिकाणा लागला का? काय सुद्धा लागणार. पोलिसांनी दखल घेतली नाही. गेले पण त्याची तिथं पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती का आपण? तू पण घेतली नाही तक्रार आम्ही होती.